राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केलेला आहे। अमेरिकेतून राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आरोप केले। राहुल गांधींच्या डोक्यावर परिणाम झाला असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। राहुल गांधी यांनी अमेरिकेत एका कार्यक्रमात भारतातील निवडणूक आयोगावर हल्लाबोल केल्यानंतर त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय। भारताची बदनामी केली, भारतीय लोकशाहीची बदनामी केली, भारताच्या संविधानाने तयार केलेल्या लोकशाहीच्या संस्थांची बदनामी केली आणि सातत्याने अशा प्रकारे ते ही बदनामी करतायत। हे अतिशय निंदनीय अशा प्रकारचं कार्य आहे। वारंवार निवडणुकांमध्ये हारल्यानंतर त्यांच्या मनावर परिणाम झालेला दिसतो आहे, पण ते एका विरोधी पक्षाचे नेते असताना अशा प्रकारे जर आपल्याच देशाची बदनामी ते विदेशात जाऊन करत असतील तर कुठेतरी त्यांच्याबद्दल संशय निर्माण होतो की ते नेमकं कोणाचा अजेंडा चालवत आहेत। तर सत्य बोलल्यावर कसली बदनामी होते असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। राहुल गांधींच्या वक्तव्याचं आदित्य ठाकरे यांनी समर्थन केलंय। अमेरिकेमध्ये राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केले, त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी समर्थन केलंय। देखिए, ये बात तो प्रधानमंत्री महोदय कितने बार देश की छवि बाहर कांग्रेस के बारे में या देश के बारे में बोल के आए। ये अब शेल में रहना बंद करना चाहिए। ट्विटर पे हम जब डालते हैं या कोई भी आपकी मीडियम पे आता है, देश भर में तो सारे लोग देखते हैं, दुनिया भर में देखते हैं। और यही बात रही कि अगर कोई एंटी डेमोक्रेटिक फोर्स जैसे चुनाव आयोग है, देश में क्या दुनिया में उनकी बदनामी उन्हीं की वजह से हो रही है। तो हम जब सत्य बोलते हैं तो कौन सी बदनामी होती है। दुनिया को भी पता है कि चुनाव आयोग जो है वो सबसे भ्रष्ट और भाजपा के कार्यालय से चलने वाला आयोग है। तर राहुल गांधींची आणखी काही विधानं आहेत ती पाहूयात। 17 डिसेंबर 2022 मध्ये सावरकरांना ब्रिटिशांचे सेवक पेन्शनधारक संबोधलं होतं। तर आरएसएस बाबत वादग्रस्त वक्तव्य सुद्धा राहुल गांधी यांनी केलं होतं। जुलै 2024 अहिंसेचा संदेश देणारे फक्त द्वेषाचा उपदेश करतात असं संसदेमध्ये वक्तव्य केलं होतं। सप्टेंबर 2024 मध्ये अमेरिकेत आरक्षण रद्द करण्याबाबत कथित वक्तव्य केलं होतं। नोव्हेंबर 2024 मध्ये नोकरशाही जात जनगणना नको असं वक्तव्य केलं होतं।